7 महिन्यापासून पगारच नाही आहे. 8 महिना मग हातवर पोट भरा नाही तर कसं जीवन जगेल, कसं जगाडानं कुठल्या योजनेचा लाभ घेता तुम्ही? ते काय माहिती नाही. संजय गांधी का? विधवा माझी. मग काय काय आपलं ते आधार कार्ड वगैरे जमा केले? हा, जमा केलं ना. मग तरी अजून पगार पडत नाही. नाही नाही काढा घ्या देवा घ्या तरी आम्ही फिरी जाय राहिनो अच्छा. तिथं फिरू 8 महिना झाले पगार नाही आम्हाला. एकटी सिंगल कोणी नाही, भाऊ नाही, भाताने कोणी नाही. एकटीच राहते. किती वाजेपासून तुम्ही आलेले? आणि हां 11 वाजेपासून. मग काही झालं का? फोटो वगैरे काढला गेला का तुमचा? फोटो काढला का तिथं? नाही काढला, नाही काढला. कोणाला नाही काढला. मग काय आले होते? पगारासाठी मग आल्यानंतर काय झालं? ते काय सांगतात, आधार कार्ड अपडेट करा, दुसरा कागद काढा, तिसरा कागद काढा आणि माणसं येतात. अच्छा त्या दिवशी बघा पगार भेटणार नाही. आता का भेटतात? अच्छा. कुठल्या योजनाच्या? इंदिरा गांधी इंदिरा गांधीच्या. फोटो वगैरे काढले का तुमचे? फोटो निघत नाही. अच्छा अच्छा. किती वाजेपासून आलेले आहेत? 10 वाजेपासून. कोणत्या गावाचे आहेत? मग आता किती वाजेपर्यंत थांबावं लागणार आहे? मला आता मोकामी गाडी मुक्काम. बोले म्हणतात. अच्छा हो. असे ते आम्हाला काही खेती नाही, काही बाडी नाही. हातावर पोटं भरतात. संजय गांधी राहतात, पुण्यामध्ये राहतात. आम्हाला वावरली नाही, काही नोकऱ्या पण नाही आहे. कार्यालयात कशासाठी आलेत? या ठिकाणी असेल राव सर की मी संजय निराधार इंदिरा गांधी भूमिहीन आहे, तसेच PM किसान वगैरेचे जे लोकांचे जे पगाराचे प्रश्न आहेत 8-10 महिन्यापासून कोणालाही मिळत नाही. सर्व त्यांचे बँकिंग व्यवहार वगैरे सर्व क्लिअर आहे. आणि मी गौरव पानखेडे भारतीय कम्युनिस्ट पक्ष कामगार संघटनेचे 35 वर्षापासून कार्यकर्ता आहे. तर या ठिकाणी जवळजवळ 100-150 लोकांची निवेदनं दिलेली आहेत. ते पोच पण त्या लोकांकडे आहेत. आणि त्या संदर्भात नायब तहसीलदार संधाणे साहेब यांच्याशी माझी 2 वेळा चर्चा पण झाली. आणि परत थोरातराव साहेबांजवळ देखील चर्चा झालेली आहे. तर परत मी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मागच्या महिन्याला 9/7 या रोजी जिल्हाधिकारी साहेबांची मुलाखत झाली. तर त्यांना निवेदनात असं स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही शासनाकडे याची अंतर्गत दखल घेऊन कार्यवाही होऊन या लोकांच्या वेळेवर पेन्शन दिलं पाहिजे. आणि त्यामध्ये काही जे लोक आहेत सर खरोखर आणि भूमिहीन आहेत, गरीब लोक आहेत, त्यांना त्याच्याशिवाय उदरनिर्वाहाला पर्याय नाही. म्हणून शासनाने यांना न्याय द्यावा आणि वेळोवेळी ते पगार दरमहा दिले जावेत. आणि जे DBT वगैरे कुणाच्या आता अंगठे लागत नाही असे काही जे अटी शिरते आहेत ते बंद करावे अशी या लोकांमार्फत माझी विनंती आहे की शासनाने याची दखल घ्यावी. ओके.